श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. बालकवीच्या या ओळी ऐकल्या की डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त आणि फक्त श्रावण. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक हिंदू घरांमध्ये सणांची लगबग सुरू होते. असं म्हणतात की श्रावण हा सणांचा राजा आहे. या महिन्यापासून आपल्या सण उत्सवांची सुरुवात होते, जी पार दिवाळी तुलसी विवाहापर्यंत चालते. तशीच या सणांची लगबग आमच्या घरात सुद्धा दिसायला लागली आहे. आज होते आमचे कानबाई मातेचे रोट आणि कालपासूनच या रोटांना सुरुवात झालेली होती. म्हणजे शनिवारी रात्री जे आहे कडण्या कोंड्याचे रोट करावे लागतात, म्हणजेच कणण्याची भाकर आणि किल्लूची भाजी म्हणतात ती भाजी. पण ज्यांच्याकडे अवेलेबल नसतं ते काय करतात, बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी हे असं बनवतात. सो अशा प्रकारचं नैवेद्य कानबाई मातेला द्यावं लागतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुरणपोळी असते. सो आत्ता मी इथं संध्याकाळची तयारी करून घेते पुरणपोळीची. आणि सकाळीच मी डाळ वगैरे शिजवून घेतली होती हेअर वॉश वगैरे करून, कारण संडे होता आणि सर्व घरी होते म्हणून जेवणाची तयारी पण करावी लागणार होती. प्लस संध्याकाळच्या पूजेची सुद्धा तयारी करायची होती. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता आणि त्यात माऊला सांभाळायचं, एवढं सर्व हँडल मला करायचं होतं. त्यामुळे मी थोडंसं लवकरच स्वयंपाकाला लागलेली होती. पुरणपोळीचा डो कसा बनवायचा ते मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जी आपली कणिक असते गव्हाचं पीठ, त्याला घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ ॲड करायचं. हवं असेल तर तुम्ही मैदासुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतात. आणि नंतर त्याची जी आहे ते डो बनवून घ्यायचा. थोडासा पातळसर बनवायचा, त्याला झाकून ठेवायचं ओल्या कपडामध्ये, नाहीतर तुम्ही त्याला डायरेक्ट पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकतात त्या डोला. त्यानंतर पुरणाची डाळ जी आहे ती मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेली होती आणि त्यानंतर तिला छान शिजवून घेतली. तूप वगैरे त्यामध्ये ॲड करायचं. डाळ छान शिजली की मग तिला गाळणीतून गाळून घ्यायची आणि त्यानंतर त्याचं पुरण तयार करण्यासाठी त्याला एका कढईत काढायचं. कढईमध्ये सुरुवातीला तूप ॲड करायचं, नंतर त्यामध्ये गूळ ॲड करायचा, गाळलेलं पुरण त्यामध्ये टाकायचं, वेलचीचं पावडर ॲड करायचं आणि सर्व पुरण जे आहे ते कोरडं होईपर्यंत गॅसवर मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पुरण थंड होतंय तोपर्यंत मी इथे कणिकसुद्धा चेक करून घेते. चला, आता सर्व काही मस्त डन झालेलं आहे. पुरणसुद्धा रेडी आहे आणि कणिकसुद्धा आपली व्यवस्थित सेट झालेली आहे. आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया. काहींना 2 चाळ्या पुरणपोळी येते, म्हणजे 1 चाळी पुरणपोळी कोणाकोणाला येत नाही. सो 2 चाळी अशी असते की खाली एक चपाती लाटून ठेवायची, त्यामध्ये पुरण भरायचं आणि वरतून एक त्यावर ठेवायची आणि मग तिला हलक्या हाताने लाटून घ्यायची. सो त्या पद्धतीने सुद्धा मी बनवून दाखवलेली आहे. पण मी नेहमी जी आहे ती 1 चाळीच पुरणपोळी बनवत असते. सो ही मी फक्त ज्यांना येत नाही 1 चाळी त्यांच्यासाठी ही बनवून दाखवली. त्यानंतर बघा, मी आता इथे 1 चाळी पुरणपोळी बनवते. मस्त असं मोठी लाटी जी आहे ती लाटून घ्यायची, त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं. पाहिजे असेल तर वरचा जो डो आहे तो तुम्ही कट करून सुद्धा ठेवू शकतात. मी त्याला डायरेक्ट असा चिपकवून दिला आणि त्याची छान पुरणपोळी लाटून घेतली. सो अशा प्रकारे हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे. जास्त जोर लावून लाटली तर पुरण जे आहे ते बाहेर येण्याची दाट शक्यता असते आणि पोळी जी आहे ती फाटते सुद्धा. त्यामुळे हलक्या हाताने लाटायची आणि अशा प्रकारे पुरणपोळ्या ज्या आहेत त्या डन करायच्या. आता माझं एक नेहमीचाच तर्क आहे, जी माझी चपाती आहे किंवा पुरणपोळी आहे ती पहिली पुरणपोळी कधीच फुगत नाही आणि चपातीसुद्धा माझी कधीच पहिली फुगत नाही. सो गाईज, पुरणपोळ्या वगैरे माझं डन झालेलं आहे आणि किचन ओटासुद्धा मी बघा पूर्ण क्लीन करून घेतला आहे. भांडी आवरून घेतली. मोठा टोप भरून माझ्याकडे भांडी साचली होती म्हणून म्हटलं आधी ती आवरून घेते. पूजा माझी अजून करायची बाकी आहे. आणि आता मी इथे हे देवाचं साहित्य तयार करून घेतलं आहे. कानबाईचे रोट करायचे, त्यासाठी आता हे मी साहित्य जे आहे ते रेडी करून घेतलं. आता मी इकडे खीर करून घेते. पटकन दूध ठेवलं मी त्यासाठी गरम व्हायला आणि तांदूळ जे आहेत तर दळून घेतले. बेल वाजली, खीर झाली म्हणजे माझं पूजेचं सर्व तयारी झाली आहे. आता फक्त पूजेची मांडणी करायची आणि कानबाईचे रोट जे आहेत आमचे ते डन होऊन जातील. सो अशा पद्धतीची पूजा, साधी सिंपल पूजा मी करते. गावाकडे खूप मोठं आमच्याकडे सेलिब्रेशन करतात ते कानबाईंचं, पण इकडे तसं काही नाही आहे. मला जशा पद्धतीने गावाकडून सांगितलं आहे त्या पद्धतीने मी करून घेते. आता हे तांदूळ जे आहेत ते यामध्ये ॲड करते. आणि याला असं कंटिन्यू हलवत राहावं लागतं, जेणेकरून तांदूळाच्या ज्या आहेत त्या गाठी पडायला नको म्हणून. सो आता इथे माझं जाईल अर्धा तास तरी खीर बनवायला.
संध्याकाळची वेळ इथं झालेली होती. पूजेचं सर्व जे काही आहे ते माझं रेडी झालेलं होतं. जेवणसुद्धा बनवून तयार होतं आणि आता मी छान पूजेची मांडणी करून घेतली होती. मस्त कानबाई मातेचे गाणे लावले होते घरामध्ये. देवीची आरतीसुद्धा करून घेतली, पूजा करून घेतली आणि नैवेद्य अर्पण केला. कानबाई मातेचे रोट जे आहे ते माझ्या घरात पूर्ण झाले. सो अशा पद्धतीने साध्यासुध्या पद्धतीने माझ्या घरात रोट होतात हे मी कधीच चॅनलवर शेअर केलेले नव्हते, आज केले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.